राज्य सरकार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून चंदनापुरी सावरगाव तळ पिंपळगाव माथा जवळे बाळेश्वर या रस्त्यासाठी 6.5 कोटी रुपये देण्यात आलेत। दरम्यान आता ठेकेदाराने या रस्त्याचं काम चांगल्या गुणवत्तेचं करावं असे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी दिलेत। ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार। आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं, विशेष उपचार पद्धती, पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा। नमस्कार, मी डॉक्टर अमित डोले, MD आयुर्वेदा। माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे। माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत। तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या। तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे। आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ डोले, मोबाईल नंबर 9665868009 आणि 8007360001। डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। संपर्क 8261967624। राज्य सरकार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून चंदनापुरी सावरगाव तळ पिंपळगाव माथा जवळे बाळेश्वर या रस्त्यासाठी 6.5 कोटी रुपये दिले आहेत। त्यामुळे ठेकेदारानं या रस्त्याचं काम चांगल्या गुणवत्तेचं करावं असे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी दिलेत। संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी इथे चंदनापुरी सावरगाव तळ पिंपळगाव माथा जवळे बाळेश्वर या रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरण, तसेच कवठेमाळा ते काशी आई मंदिर सावरगाव तळ या रस्त्याचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। याप्रसंगी व्यासपीठावरती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वरपे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष रामभाऊ रहाणे, तसेच भाजप ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ, तसेच शिवसेना उपतालुका प्रमुख बादशाह गुंजाळ, शहर प्रमुख दिनेश फटांगरे, सुशील शेवाळे, अजित जाधव, प्रमोद रहाणे, तसेच रोहिदास रहाणे, ग्रामपंचायत सदस्य अंकुश रहाणे, संगमनेर खुर्द गट प्रमुख श्याम रहाणे, तसेच चंदनापुरीचे पोलीस पाटील ज्ञानदेव रहाणे, सावरगाव तळच्या सरपंच सौ अनिता नेहे, तसेच बाळासाहेब शेटे आदींसह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे यांनी केलाय, तर आभार सावरगाव तळ शिवसेनेचे नेते शरद नेहे यांनी मानले आहेत। प्रलंबित असलेलं काम आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने सुरुवात होत आहे। रस्त्याची एकूण लांबी 5.100 किलोमीटर, रुंदी जे 5.5 मीटर आहे, काँक्रीट 300 मीटर, डांबरीकरण 4.800 किलोमीटर, भरवाची रुंदी 7.50 मीटर असून यामुळे परंतु हे काम होताना मला असं वाटतंय आपल्याला सुद्धा शेतकऱ्यांना सहकार्याची भूमिका ठेवावी लागेल। काही ठिकाणी भराव टाकून करावं लागेल। आता बऱ्याच वेळेस सावरगावला मी जातो येतो बघतोय, आपल्याला भविष्यात सुद्धा रस्ता टिकला पाहिजे आणि रस्ता रुंदीकरण होऊन चांगल्या पद्धतीने काम झालं पाहिजे। त्यासाठी सावरगाव ग्रामस्थ असेल, चंदनापुरी ग्रामस्थ असेल, तुम्ही सर्वांनी जिथं काही अडचणी असेल शेतकऱ्यांच्या, तर समन्वयातून चर्चा करून त्यातून मार्ग काढून आपण हा रस्ता लवकरात लवकर कसा पूर्ण होईल यासाठी
निश्चित प्रयत्न करूया. कामाचं कॉन्ट्रॅक्टर सुद्धा गाडी कंपनी आहे. गाडी बरोबरच्या आजपर्यंत कामाचा दर्जा चांगला आहे साहेब. या बाबतीत सुद्धा आता तुमच्यावरती काही पहिल्यासारखं दबाव बर्डन राहिलेलं नाहीये. तुमच्याकडे काही टक्केवारीचा खेळ राहिलेला नाहीये. त्याच्यामुळं रस्त्याचं काम चांगल्या दर्जाचं तुम्ही निश्चित कराल, लोकांना विश्वासात घेऊन कराल आणि जेवढ्या लवकर करता येईल तेवढ्या लवकर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. या रस्त्याच्या मुळे येणाऱ्या सावरगावातून येणाऱ्या सरपंचताईंनी सांगितलं आता पावसाळ्यात आमची खूप व्यवस्था होती, पण काही काळजी करू नका. पालकमंत्री महोदयांनी आम्ही मनावर घेतलेलं आहे तर संगमनेर तालुक्यातील राहिलेले रस्ते असेल, पाण्याचा प्रश्न असेल, तर इतर काही विकासाचे कामं असेल हे पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री महोदय विखे पाटील आपल्याला निधीची कमतरता भासू देत नाहीये. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत आपल्याला विकास कामांमध्ये कुठलाही भेदभाव न होता विकासाचे कामं मार्गी लागतील. केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा विविध योजना आपण संगमनेरमध्ये पुढील कालावधीमध्ये आणून जनतेला त्याचा कसा फायदा होईल यासाठी प्रयत्न करणार आहे. यापूर्वी सुद्धा चन्नापूरवरती स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटलांचं विशेष प्रेम होतं. त्यावेळी सुद्धा साहेबांनी तुमच्यासाठी भरपूर निधी भरघोस दिला होता आणि आता नामदार साहेबांचं सुद्धा तुमच्यावरती विशेष प्रेम आहे. त्यातल्या त्यात आपले आता तालुका प्रमुख रामभाऊ राणे आहेत, त्यामुळे ती सुद्धा काही अडचण राहणार नाही असं मला वाटतं. परंतु काम सुरू झालं म्हणून काही लोकांना सवय असते, काही तुमच्या गावातले उद्या येतील काम बंद पाडायचा प्रयत्न करतील, तर तसा प्रकार रामभाऊ झाला नाही पाहिजे. ही जबाबदारी तुमची आहे. तुमच्या गावात हा कार्यक्रम होतो, शरदराव तुम्ही आहेत, बाळासाहेब तुम्ही, काम लवकर करून घ्यायचं असेल तर आपल्याला सर्वांना पुढे सहकार्याने येऊन पुढे चालावं लागेल. ठेकेदार आणि अधिकारी वर्ग रस्त्याची दर्जाबाबत काळजी घेतील, ती तुम्ही लोकांनी गरज नाही तर आपल्यातलंच काही लगेच काम चालू झालं आणि त्या आम्हाला इस्टिमेटची कॉपी द्या याची कॉपी, याची काही गरज नाही. काम चांगलं नाही झालं तर त्याचा दुरुस्ती कालावधी बी असेल ना आपल्याकडे, तो दुरुस्ती कालावधी बी आहे. त्यामुळे तुम्ही गुन्हेगारांच्या बाकीच्या फंद्यात पडण्यापेक्षा काम जिथं अडचण आहे ते कसं लवकर मार्गी लागता येईल त्यासाठी प्रयत्न करा. येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्या माध्यमातून आपल्याला तालुक्यामध्ये भगवा फडकवण्याचं काम करायचं आहे. त्यासाठी ज्या पद्धतीने 3 कोटी 92 लाखाचं काम तुमच्या 3 गावांना जोडण्यासाठीचं काम होतंय. ओके, एकूण 6 कोटी 49 लाख रुपये आहेत. जीएसटी वगैरेच धरून सोडून तो विषय आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात भरघोस निधी आपल्यासाठी जर राज्य सरकारच्या माध्यमातून आपण देतोय तर निश्चित तुमची सुद्धा जबाबदारी राहील. काही गावपुढाऱ्यांचा बंदोबस्त तुम्हाला करावा लागेल. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांना बरोबर राहून विकासासाठी पुढे चालावं लागेल. विखे पाटील व आमची भूमिकाच आहे का येणाऱ्या प्रत्येकाला बरोबर घेऊन विकासाचं राजकारण आपल्याला पुढे करायचं आहे. त्यामुळं आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी या निमित्ताने जाहीर करतो. या कार्यक्रमासाठी असलेले शहर अध्यक्ष दिनेशराव फटांगरे, बादशाहभाऊ गुंजाळ, दादाभाऊ गुंजाळ, आयोजकांनी ग्रामस्थांनी चन्नापूरच्या मला यांचे नावं लिहून दिले नाही, त्यामुळे मी राहिलेले त्यांचे कोणाचे नाव. शावीर शेख, C24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.